अध्यक्ष महोदय, पराग अळवणी यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारला. मिसा आपल्या मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही तोडलं, ते तुटलं, आता केलं तर कारवाई म्हणजे काय कायदेशीर कारवाई करू. अर्धा वेळा बांधायचं, वाचलं तर दोघांनी वाटून खायचं. प्रश्न हा आहे की तुमचा कायदा आहे ना की वॉर्ड ऑफिसर आणि PI ला सस्पेंड करायचा, त्याच्यावर कायदेशीर कारवाईची. हे तर इथे तक्रारच झाली ना, तुमच्यासमोरच अध्यक्ष महोदय तक्रार झाली आहे. त्या PI वरती आणि त्या AMC वरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? कायद्यात तरतूद आहे. तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही आणि कायद्याच्या वरतीही नाही. आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर या भाषेत आलं तर पुढचे घाबरतील, म्हणतील पराग अळवणी सारखा BJPचा सदस्य विचारून कारवाई होत नाही, ना कोण विचारते, अशी भावना आहे समाजामध्ये. मी काही चुकीचं बोलत नाही. तुमचं उत्तर असंच हवं आहे आम्हाला की पराग अळवणींच्या जी तक्रार आहे त्याच्यावरती AMC आणि PI या दोघांवरती कारवाईचे आदेश मी इथनं देते आहे. बाकी काय तुटतील, जातील, बांधतील, काही होत नाही. अध्यक्ष महोदय, तपासून कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल. बरोबर उत्तर आहे. बसा बसा. चला वळसे पाटील साहेब बोला. आता सांगितलं ना, शुक्रवारच्या आधी ते अहवाल देतील आपल्याला. तुम्ही ते ठीक आहे, बसा बोला. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जरी मुंबईपुरता मर्यादित असला महाराष्ट्राला लागू आहे तरी आपला हा जो MRTPचा कायदा आहे हा अख्ख्या राज्याला लागू आहे. आणि अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण काही फक्त मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातच आहे असं नाही. हे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणं होत आहेत. आणि याच्यावर शासनाने ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या संदर्भामध्ये शासन ठोस भूमिका घेऊन त्याबाबत भूमिका जाहीर करून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा या अतिक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करणार आहे का? हो अध्यक्ष महोदय, अतिशय चांगली सूचना आहे. अतिक्रमणांच्या कारवाईवर जे काही करता येईल त्या संबंधित अगर कायद्यामध्ये पण जर दुरुस्ती करायला लागली तर ती दुरुस्ती करून आपण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू. मुलजीबाई बोला. अध्यक्ष महोदय, माझ्या अंधेरी पूर्व विभागात जवळ रस्त्याच्या फुटपाथवर 110 अनऑथराइज गॅरेज आहे अध्यक्ष महोदय. आणि गॅरेजच्या बाहेर 10-20 गाड्या असतात अध्यक्ष महोदय. फुटपाथ लोकांना चालायला येत नाही. इथे आमचे पालक